इतिहासात अनेक लेखक झाले, अनेक कवी सुद्धा झाले, अनेक समाज सुधारकही झाले. पण काही व्यक्तिमत्व अशी असतात ज्यांना एका चौकटीत बांधता येत नाही. ते केवळ लेखक नसतात, ते आंदोलन असतात. ते केवळ शाहीर नसतात, ते जनतेचा आवाज असतात. ते केवळ व्यक्ती नसतात, ते एक विचार असतात. आणि महाराष्ट्राच्या इतिहासात असाच एक विचार जन्माला आला, तो म्हणजे लोकशाहीर महामानव अण्णाभाऊ साठे. नमस्कार मित्रांनो, मी संतोष सर्जेराव शिंदे आणि आपल्या सर्वांच्या व्हिडिओला बरीच लोक बघतात पण सबस्क्राइब करायला विसरतात. या YouTube चॅनेलवर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबा जेणेकरून तुम्हाला आमचे नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन्स पाहत आहात की लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जीवनावर आधारित विशेष माहितीपट मालिका. जर तुम्ही या मालिकेचे प्रास्ताविक अजूनही पाहिले नसेल तर वर दिसत असलेल्या आय बटनावरती क्लिक करा आणि ते आधी नक्की पाहून घ्या, कारण या मालिकेतील प्रत्येक भाग हा पुढील भागाशी जोडला गेलेला आहे. मित्रांनो, मागील भागात आपण पाहिलं की गरिबीच्या गर्भातून, संघर्षाच्या आगीतून आणि अन्यायाच्या राखेतून एक लोकशाहीर कसा घडतो आहे, कसा घडत होता. संयुक्त महाराष्ट्र चळवळीतील त्यांचे योगदान नेमकं काय आहे, फकीरा आणि त्यांच्या साहित्य विश्वाचा सखोल अभ्यास, त्याचबरोबर माझी महिना गावाकडे राहील या शाहीर मागील इतिहास, त्यांच्या क्रांतिकारी विचारांची या आजच्या समाजातील उपयुक्तता नेमकी कशी आहे, काय आहे आणि त्यांच्या कार्याशी संबंधित अनेक कमी परिचित ऐतिहासिक संदर्भ. 1 ऑगस्ट हा केवळ दिनदर्शिकेतील एक दिवस नाहीये मित्रांनो, हा केवळ एका साहित्यकाचा जन्मदिवस सुद्धा नाहीये. हा आधुनिक महाराष्ट्राच्या सामाजिक, सांस्कृतिक आणि वैचारिक जडणघडणीमधील दिशा देणाऱ्या एका महामानवाचा जन्मदिवस आहे, ज्यांनी आपल्या शाहीरमुळे इथल्या जनतेला जागा केलं, आपल्या लेखणीमधून अन्यायाला आव्हान दिलं, वाचा फोडली आणि आपल्या साहित्यानं शोषित, वंचित आणि कष्टकरी समाजाला स्वाभिमानाने जगण्याची प्रेरणा दिली. आजच्या या पहिल्या भागामध्ये आपण जाणून घेणार आहोत की माझी मैना गावाकडे राहिली, माझ्या जीवाची होती काहिली या अजरामर शाहिरी मागे खरा इतिहास नेमका काय आहे, अण्णाभाऊंची ज्वालामुखी सारखी भूमिका नेमकी काय होती आणि एका शाहिरानं शब्दांच्या जोरावर संपूर्ण महाराष्ट्राच्या नसानसामध्ये स्वाभिमानाची आग कशी पेटवली, तो लोकशाहीर महाराष्ट्राचा आवाज कसा बनला. चला तर मग इतिहासाच्या त्या जाज्वल्य पर्वामध्ये प्रवेश करूया. माझी मैना गावाकडे राहिली, माझ्या जीवाची होती या काहिली. हे गीत कानावर पडतं आणि नकळत आपले पाय ठेका धरू लागतात. पण या सुरांमागं दडलेला इतिहास, या शब्दांमागील संघर्ष आणि या गीतामागची ज्वलंत वेदना किती जणांना माहिती आहे. हे फक्त एक गीत नाही, हे फक्त एक लावणी नाही आणि ही केवळ प्रेम कथाही नाही, तर ही आहे महाराष्ट्राच्या अस्मितेची वेदना. ही आहे सीमेपलीकडे राहिलेल्या मराठी माणसाच्या हृदयात उसळणाऱ्या विरहाची हाक. ही आहे संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यातील रक्त, अश्रू आणि स्वाभिमानाची जिवंत साक्ष. हे गीत लिहिणारा कवी कधी शाळेच्या वर्गात बसून घडलेला नव्हता, तो कुठल्या विद्यापीठामध्ये शिकलेला नव्हता. अहो, त्यानं परदेशातून कुठली पदवीही घेतलेली नव्हती, तर तो होता उपासमारीच्या विद्यापीठातून पदवीधर झालेला एक क्रांतिकारक. तो होता घामाला शाई आणि संघर्षाला लेखणी बनवणारा लोकशाहीर. तो होता मातंग समाजाच्या झोपडीत जन्मलेला पण संपूर्ण मानव जातीच्या वेदनेचा आवाज बनलेला महामानव, अर्थातच लोकशाहीर अण्णाभाऊ साठे, ज्याने कधीच परिस्थिती पुढे गुडघे टेकले नाहीत, ज्याच्या हातात सुरुवातीला पेन नव्हता, हातोडा होता, ज्याच्या हातामध्ये पुस्तके नव्हती, पोटाची भूक होती, ज्याच्याकडे शाळा नव्हती पण जीवन नावाचं विद्यापीठ होतं आणि त्या विद्यापीठातून तयार झाला जगाला विचार करायला भाग पाडणारा लेखक. मित्रांनो, आजच्या काळात अनेक तरुण म्हणतात, माझ्याकडे सुविधा नाहीत, माझ्याकडे पैसे नाहीत, माझ्याकडे संधी नाहीत. पण एकदा अण्णाभाऊंकडे पहा, ज्यांनी आयुष्यात 1.5 दिवसही व्यवस्थित शाळा पाहिली नाही, ज्यांच्या घरामध्ये 2 वेळच्या जेवणाची भ्रांत होती, ज्यांना जात म्हणून अपमान सहन करावा लागला, अशा माणसाने 35 पेक्षा जास्त कादंबऱ्या लिहिल्या, 20 पेक्षा जास्त कथासंग्रह, असंख्य पोवाडे, लावण्या, लोकनाट्य, प्रवास वर्णन
आणि या महाराष्ट्राच्या सांस्कृतिक इतिहासावर अमिट असा ठसा उमटवला. आज आपण मोबाईलवर एका क्लिक मध्ये माहिती मिळवतो. गुगल आहे, आर्टिफिशियल इंटेलिजन्स, गुगल जेमिनी आहे, चॅट जीपीटी आहे, मोठमोठी ग्रंथालय आहेत. पण एका काळी एका झोपडीत एका अशिक्षित मजुराने इतके अफाट साहित्य निर्माण केलं की आज विद्यापीठांमध्ये त्यांच्यावर संशोधन केलं जात आहे. हे सामान्य नाही, हा इतिहास आहे. आणि म्हणूनच मी आजच्या युवकांना एकच प्रश्न विचारावासा वाटतो मला. गरिबी मोठी की जिद्द मोठी? अहो, जात मोठी की कर्तृत्व मोठं? परिस्थिती मोठी की स्वप्ने मोठी? उत्तर एकच आहे, स्वप्न मोठी. आणि त्या स्वप्नांना सत्यात उतरवणारे नाव म्हणजे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे आहे. मित्रांनो, 1 ऑगस्ट 1920 सांगली जिल्ह्यातील वाळवा तालुक्यात वाटेगाव हे छोटस गाव आणि या छोट्याशा गावात भाऊ साठे यांच्या घरात एका मुलाचा जन्म झाला. नाव ठेवलं गेलं तुकाराम. पुढे संपूर्ण महाराष्ट्र ज्यांना अण्णाभाऊ म्हणून ओळखू लागला. पण हा जन्म आमच्या व्हिडिओला एका बरीच मुलाचा लोकं जन्म बघतात, पण नव्हता. सबस्क्राइब करायला तर विसरू ही नका. त्या कृपया क्रांतीची आत्ताच सुरुवात सबस्क्राइब करा होती. आणि बेल जी आयकॉन पुढे दाबा, जेणेकरून दलित, तुम्हाला आमचे कामगार, नवीन व्हिडिओचे कष्टकरी, नोटिफिकेशन्स शोषित, वंचित यांच्या आवाजाला शब्द देणार होती. जन्म घेताना कोणालाच माहिती नसतं की हा मुलगा पुढे काय होणार आहे. पण काही माणसं अशी जन्माला येतात की त्यांचे जीवन स्वतःपुरतं राहत नाही. ते समाजाचे होते, इतिहासाचे होते आणि पुढच्या अनेक पिढ्यांचे प्रेरणास्थान बनून राहते. अण्णाभाऊ साठे हे असेच व्यक्तिमत्व होतं. मित्रांनो, 1 ऑगस्टला आपण त्यांची जयंती साजरी करतो, हार घालतो, फोटो लावतो. पण जर त्यांच्या विचारांवर आपण चाललोच नाही तर ही जयंती केवळ औपचारिकता ठरणार आहे. कारण अण्णाभाऊंना फुले नको होती, त्यांना परिवर्तन हवं होतं. त्यांना सत्कार नको होता, त्यांना समाज जागा व्हावा असं वाटत होतं. त्यांना घोषणाबाजी नको होती, त्यांना अन्याय विरुद्ध लढणारा तरुण हवा होता. आज आपण फक्त एका साहित्यिकाला आठवण्यासाठी हा व्हिडिओ पाहत किंवा ऐकत नाही, तर आपण अशा योद्ध्याला अभिवादन करण्यासाठी हा व्हिडिओ पाहत आहोत किंवा ऐकत आहोत, ज्याने हातात तलवारी नसतानाही लेखणीनं साम्राज्याला प्रश्न विचारले, ज्याने हातात बंदूक उचलली नाही पण शब्दांना इतकी धार दिली की अन्यायाचं सिंहासन सुद्धा हादरलं गेलं. मित्रांनो, आज आपण लोकशाहीर अण्णाभाऊ साठे या नावामागं दडलेला एक विशाल व्यक्तिमत्व, एक क्रांतिकारी विचार आणि खऱ्या अर्थानं एक सामाजिक बांधिलकी यांची पहिली ओळख करून घेतली आहोत. पण इतिहासातील प्रत्येक महान व्यक्तिमत्वामागे खरं तर संघर्षाचा एक प्रदीर्घ प्रवास असतो. अण्णाभाऊंच्याही मागं त्यांच्या आयुष्यात यश आधी आलं नाही. आधी आली गरिबी, आधी आली उपासमारी, जातीय अपमान आणि असंख्य संकट. पण याच संकटांनी एका सामान्य मुलाला लोकशाहीर बनवलं. लक्षात ठेवा, जन्म परिस्थितीत होतो पण इतिहास जिद्दीनं घडतो. आणि अण्णाभाऊ साठे हे त्याच जिद्दीचं दुसरं नाव आहे, जिवंत उदाहरण आहे. पुढील भागामध्ये आपण जाणून घेणार आहोत, आपण पाहणार आहोत की सांगलीच्या वाटेगावतून सुरू झालेला हा मुंबईपर्यंतचा सुमारे 350 किलोमीटरचा पायी प्रवास, त्याचबरोबर उपासमारीशी चाललेला त्यांचा संघर्ष, मुंबईच्या चाळीतलं आयुष्य, मजुरी करताना घडलेला लेखक आणि एका सामान्य कामगाराचा लोकशाहीर अण्णाभाऊ साठे होईपर्यंतचा प्रवास अंगावर शहारे आणणारा प्रवास असणार आहे. माझ्यावर विश्वास ठेवा, हा प्रवास ऐकल्यानंतर तुम्ही आयुष्यात कधीही माझ्याकडे साधनं नाहीत, माझ्याकडे संधी नाहीत, पैसे नाहीत असं म्हणणार नाही. कारण ज्याच्याकडे काहीच नव्हतं त्यानेच लाखो लोकांना विचारांची श्रीमंती दिली. जर तुम्हाला वाटत असेल की अशा महामानवांचे विचार हे आजच्या पिढीपर्यंत पोहोचलेच पाहिजेत किंवा पोहोचणं गरजेचं आहे, तर हा व्हिडिओ लाईक करा, तुमच्या मित्र परिवारासोबत शेअर करा आणि आमच्या स्पीकर व्हिडिओला बरीच संतोष लोकं शिंदे बघतात, पण या सबस्क्राइब युट्यूब करायला चॅनलला विसरतात. म्हणून अजूनही कृपया आत्ताच सबस्क्राईब सबस्क्राइब केलेलं करा नसेल आणि तर बेल आयकॉन सबस्क्राईब दाबा, करून जेणेकरून बेल तुम्हाला आयकॉनवर आमचे क्लिक नवीन करा. व्हिडिओचे कारण नोटिफिकेशन्स मिळतील. पुढील काही दिवसांमध्ये या मालिकेतील प्रत्येक भाग अण्णाभाऊ साठे यांच्या आयुष्यातील एक
नवा संघर्ष घेऊन येणार आहे, एक नवा इतिहास घेऊन येणार आहे आणि एक नवी प्रेरणा सुद्धा घेऊन येणार आहे. तुमच्या समोर आम्ही तो उलगडणार आहोत. फक्त इतिहास वाचू नका, तर खऱ्या अर्थानं इतिहास समजून घ्या. फक्त महान व्यक्तींची जयंती साजरी करू नका, त्यांचे विचार हे आपल्या जीवनामध्ये उतरवणं गरजेचं आहे. कारण स्मारक दगडांची असतात, पण विचार पिढ्यानपिढ्या माणसं घडवत असतात. म्हणून मी संतोष शिंदे आपला निरोप घेतो. पुन्हा भेटू लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या संघर्षाच्या पुढच्या पर्वात. तोपर्यंत वाचा, विचार करा आणि इतिहासाला नव्या नजरेने पाहत रहा. जय हिंद, जय महाराष्ट्र.